टीम इंडियाच्या स्वागताच्या पोस्टरवरून हल्लाबोल करण्यात आलाय। पोस्टरवरील मंत्र्यांच्या फोटोवरूनही रोहित पवारांनी टीका केलेली आहे। बॅनरवर खेळाडू नसून फक्त मंत्र्यांचे फोटो असंही रोहित पवारांनी म्हटलंय। आपणच वर्ल्ड कप जिंकल्याच्या थाटात फोटो लावले असं रोहित पवारांनी म्हटलंय। खेळात राजकारण न आणण्याचा नेत्यांना सल्ला देण्यात आलाय। ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्या खेळाडूंचा फोटो जर बॅनरवर लावला जात नसेल आणि टीम इंडियाली जो वर्ल्ड कप जिंकला याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील, हे हास्यास्पद आहे। क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले। जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत। भारतीय टीम ही जगज्जेती झाली, त्याचा आनंद लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या। कोणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कोणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत। जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे। अशा वेळेस राजकारण करायचं, त्या जितेंद्र आव्हाडांना कल्पना नाही का 2007 साली त्या बसच्या टपावर, कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आव्हाड फिरत होते आणि जगज्जेतीच्या टीमचं स्वागत करत होते? मला सांगा 2011 साली त्यांनी काय केलं? आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही। ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील, अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।